माझ्या बाबू राष्ट्रवीर आहे, उषा असं पूर्ण कामत गेलं. कधी सूर्य उगवला आणि कधी मावळला. हाय हॅलो नमस्कार, निष्ठा सॉलिमन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि छान अशी देवपूजा झालेली आहे माझी मस्तपैकी आणि बाकीची कामं आवरायला घ्यायची आहेत. आणि डीमार्टचं साहित्य आणलंय परवाच, पण ते पण साहित्य भरायला वेळ मिळाला नाही कारण की काल पण पूर्ण दिवस संडे असं पूर्ण कामात गेलं. कधी सूर्य उगवला आणि कधी मावळला, कधी रात्र झाली काहीच कळलं नाही. तर बघा छान अशी देवपूजा झालेली आहे आणि प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर खरोखर. बाहेरचं वातावरण पण बघू शकता तुम्ही, ढगाळ ढगाळ वातावरण आहे. आणि आमच्या सिद्धूचं इथे काय चालू आहे, सगळं आवरलेलं असतं ना ते सगळं विध्वंस करायचं हे काम चालू आहे. सगळं साहित्य भरायचं आहे आपल्याला. सगळं साहित्य काढलेलं आहे पिशवीतून बाहेर आणि बघा या पिशव्या आहेत ना परत व्यवस्थित घडी घालून ठेवायच्या, म्हणजे जेव्हा लागत असेल तेव्हा सापडतात. डीमार्टला जाण्यासाठी म्हणा किंवा खालती काय साहित्य पाहिजे असेल तेव्हा. तर सगळ्यात आधी ना डब्बे रिकामे जे होते ते काढून घेतलेत. सिद्धूचा आवाज येत असेल तुम्हाला तर ते इग्नोर करा, तिचं खेळणं चालू असतं, आवाज काढत असते. काही काल वाटाणे आणले जाणार ते पण तशीच अजून निवडायचे, ते पण निवडूया. असं बरेच काम आहे. सगळ्यात आधी त्यांना तेलाच्या पिशव्या वेगळ्या ठेवून देते कपाटामध्ये, पिशवीमध्ये ठेवते व्यवस्थित अशा. घरामध्ये ना किती पण फॅन्सी डबे असले ना तरी पण असे डबे असतातच, डबेच लागतात तेवढे. पण तरी पण त्या मानाने ना मी जास्त डबे म्हणजे केले नाहीयेत, आहेत तेवढे आहेत. आणि बाकीचं साहित्य ना मी रबर बँड वगैरे लावून ठेवून देते. टीव्ही युनिटच्या खाली जागा आहे तिथे किंवा मग वरती लॉफ्ट मध्ये जिथे जागा आहे तिथे, म्हणजे जास्त जे लागेल काय ते आणि ते लागणाऱ्या वस्तू त्याच फक्त ह्याच्यामध्ये काढून ठेवते डब्यांमध्ये. मुगाची डाळ आणली थोडीशी, भाजीमध्ये लागते. आणि बाकी मुगाच्या डाळीचा डाळ कांदा वगैरे कधी करायचा असतो तेव्हा. साबुदाणा साडी कमी होण्यापेक्षा वाढतच असतं मला पटापट करण्याच्या नादामध्ये. मुलगा पण ना ह्याच्यामध्ये डाबर तेवणपर्यंत ठेवूया. लहानपणी यांनी भरपूर खाल्ले डाबर तेवण, गप्पा घासले नाही त्या दिवशी. एवढी याच्यामध्ये तेवढी वाटत आणि हे मी यूजच आणले. तेच बघा किती दिवसात काय केलं, 104 रुपीज kg, 104 रुपये किलो. यूजवाली मूग डाळ सांगते कारण की पॅकिंगवाले साहित्याला खूप महाग पडतं. हे कोणतं आता साहित्य पॅकिंगवाला की यूजवाला, मला कमेंट करून सांगा नक्की. माझ्या मते तरी यूजवालाच ठेवावं कारण की ते बरं पडतं. आधी ते साबुदाण्यावर का माहिती का, डीमार्ट वरून मागे आणले मला साबुदाणे, ते त्याची खिचडीच व्यवस्थित होत नव्हते आणि ते भिजलेच जात नव्हते, नुसतं असं दगड दगड सारखे लागवते नसते आणि भिजत होते. जास्त पाणी टाकलं तर मग एकदमच चिकट चिकट एकदम भिजगा होईल त्याचा. तुमच्यावर असं कधी झालं मला नक्की कमेंट करून. आता हे माझ्याबरोबर पहिल्यांदा झालं. डीमार्ट वरून नेहमी साहित्य आणतो ना आम्ही, तर असं कधी नाही. साबुदाणे का पॅकच असतात, यूजवाले साबुदाणे नाही घेतले, पॅकवाले. आणि या पिशव्या कोण साचवून ठेवतात मला सांगा कमेंट करा. मला युजफुल होतात कारण की काय माहितीये, ओला आणि सुका कचरा मी वेगवेगळा करते. 2 डस्टबिन आहेत माझे ओट्यावरती, छोटे छोटे वाले किचन साठीचे, तर त्याच्यामध्ये मला टाकण्यासाठी युजफुल होतो. आणि कधीतरी समजा काही छोटं मोठं असं वाईटने क्लीन वगैरे केलं तर त्याच्यामध्ये टाकून असं रॅप करून टाकायला बरं पडतं, त्यासाठी मी हे ठेवत असते. सोयावडी आणली, त्याची भाजीची रेसिपी ऑलरेडी आहे चॅनलवर, तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि खूप पौष्टिक असतं खाल्लेलं. त्याचं तुम्ही चाप बनवू शकता किंवा भाजी बनवू शकता किंवा अशी ना ग्रेव्हीवाली भाजी म्हणजे कालवण टाईप मध्ये पण बनवते, ते पण खूप छान लागतं. दही टाकून बनवतात ते पण खूप छान लागतं. किंवा मग ह्याचा ना चिला बनवला होता मी सोयावडीचा, तो पण एक मस्त लागतो. भरपूर प्रकारचे करण्यासारखे तुम्ही असं काही करून खाऊ शकता, पण पौष्टिक असतं भरपूर. नक्की मुलांना बी आहे. पार्लेजीवर बाकी नाही कोणते बिस्किट आणत सध्या तरी. मी पहिलं कसं जायचं तेव्हा समजायचं नाही ना काय खायचं आणि काय नाही, तेव्हा मग समजायचं नाही. तर पहिलं मग क्रीमवालं बिस्किट असायचं किंवा मग लिटिल हार्ट्स वगैरे असायचं. म्हणजे लग्नाच्या आधी पण मी दादाबरोबर जेव्हा जायची ना तेव्हा एखादी पॅकेट लिटिल हार्ट्सचं घेऊन यायची, बर्बनचं असायचं किंवा ट्रीट जिमजॅम माहिती असेल ना तुम्हाला, तर ते घेऊन यायची कारण की ते मला बिस्किट खूप आवडतं, अजून पण खूप आवडतं. पण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी टाळते खाण्याच्या. ब्रेड पण आता आम्ही आणलंय ना, मग ते आता
मी गावी गेलो, गावी मामध्ये एकदाच खाल्ला ब्रेड आणि बटर. तर आता तो परत आणलाय, सँडविचसाठी आणलाय. तर काल ते ब्रेड बटर खाल्ला. बाकी पावभाजी तर कधी कधी होते, म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा, तेव्हा पाव खातो. खूप 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 कमी केलंय प्रमाण ब्रेड आणि पाव खाण्याचं. हे हळदीचं पॅकेट तर मी असंच ठेवते, जसं जसं लागतं तसं मसाल्याच्या डब्यामध्ये ओतते. तर पण हे हळदीचं पॅकेट गेलं बाजूला. आणि हे तर भरपूर लागतं आम्हाला. जेव्हा जाते तेव्हा मी अर्धा डझन घेऊन येत असते. आणि 2 वॉशरूम आहेत आणि किचनचं म्हणजे 3 सोप डिस्पेन्सर आहेत ना, त्यामुळे लागतंच लागतं. आणि हे इझी पण पडतं, गोदरेजचंच आवडतं. आणि आम्हाला म्हणजे ते लिक्विड असेल ते ओता त्यामध्ये आणि नंतर त्यामध्ये पाणी टाका, त्यापेक्षा मग हे बरं आहे. ही पावडर असते, ही ओतायची आणि नंतर सोप डिस्पेन्सरमध्ये आणि त्याच्यावर ते पाणी टाकायचं आणि मस्त हलवायचं, मस्त एकदम होतं तयार लिक्विड हँडवॉश. तर हेच नेहमी मी घेत असते. तुम्ही कोणतं वापरता? मला हे मी यावेळेस ना सोप आणलेत विमचे, नाही तर मी ना ते डब्बा आणते, म्हणजे रिफ्लेक्टचा आय थिंक तो. तर म्हणजे तो बरा पडतो, म्हणजे मोठा पण असतो आणि त्याच्यामध्ये भांडी घासायचा तो काथ्या असतो ना छोटूवाला ग्रीन कलरचा, तो पण मिळतो. आणि म्हणजे ते इझी पडतं मला. तो साबण ना असं पटकन मेल्ट वगैरे होत नाही. हा साबण कसा पटकन मेल्ट होतो, पण आता सध्या तो साबण होता माझ्याकडे, मग म्हटलं एक असं बॅकअपसाठी म्हणून आणून ठेवला हा. आणि हे पण सॅनिटायझर, हे पण लागतं मोबाईल वगैरे सॅनिटाईज करण्यासाठी, किंवा काही घाण वगैरे झाली असेल तर ती त्यानेच साफ केली पाहिजे असं वाटतं ते. आणि हे यांच्या दाढीचे ब्लेड आहेत, हे पण बाजूला ठेवूया. मी ड्रेनेक्स आणलंय, तर हे पण बाजूला ठेवते. हे पण खूप युजफुल आहे. 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी एकदा नक्की टाकायचं, कारण की नाहीतर ना ब्लॉक होतं. म्हणजे जाळी असली ना तरी पण ते ब्लॉक होतं. छोटी छोटी पॅकेट्सच आणते मी कडधान्याची वगैरे. मोठी पॅकेट्स नाही आणत, कारण की मग ते एकदम संपत नाही किंवा पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेमच होतो. आणि डीमार्ट काय लांब नाही आहे, मी जात असतो 15 दिवसांनी वगैरे, 10 दिवसांनी. जर संपलं ना तर परत आणता येतं. त्यावेळेस हिरवे मूग आणायची विसरली होती, यावेळेस आठवणीने घेऊन आली. आणि मीठ सध्या ओतलेलं आहे म्हणजे, आणि ते मीठ संपल्यानंतरच मग. आणि हे सोयाबीन आणलेत मी. तर नेहमी आणते हे गव्हाचं आपण दळण करतो ना, त्याच्यामध्ये सोयाबीन आणि चण्याची डाळ असं टाकलं ना की मग त्याचं गुडनेस वाढतं, म्हणजे खाण्यासाठी पण चांगलं असतं. नुसती चपाती आपल्या शरीरासाठी चांगली नसते, चपाती मोस्टली टाळावीच. पण आपण खातो कधी कधी जिभेला चोचले म्हणून, किंवा जिभेला चव नसते म्हणून. पण मला पण चपाती मोस्टली खूप आवडते, पण मी पण टाळते जेवढं होईल तेवढं. आणि आपल्या शरीरासाठी जे चांगलं असतं तेच खावं. मग त्यामुळे चपातीला थोडंसं गुडनेस त्याचं वाढवण्यासाठी हे सोयाबीन त्यामध्ये टाकते. अर्धा किलोच आणलेत. आणि गहू पण मी काय जास्त नाही आणलेत. म्हणजे पाहुणे वगैरे येतात, त्यांना तर चपात्या लागतातच. किंवा आपण कधी सणाला वगैरे असं पुरणपोळी करतो, किंवा पुरी भाजी कधी खाण्याचं मन करतं, किंवा आम्ही अवियल वगैरे करतो, त्यासोबत पुरी चांगली लागते. तर म्हणजे कधी कधी चालतं, पण जास्त मोस्टली अवॉइड करतो गहू. तर गव्हामध्ये टाकण्यासाठी हे सोयाबीन आणलेलं. चण्याची आहे घरी ऑलरेडी, तर चण्याची डाळ ते आणि हे दोन्ही मिक्स करून टाकते. खेळ चालू आहे. काय करतो बल्लू? काय करतो सोनू? नेक्स्ट आहे सफेद वटाणे. नेक्स्ट काय बघा, ड्राय कोकोनट खोबरे. यावेळेस मी डीमार्टमधून आणले. थोडंसं महाग पडतं माहिती आहे, पण काय पावसामुळे ना कुठे लांब जिथून आम्ही आधी आणायचो ना तिथे जाता येत नाही आहे. तर त्यामुळे जिथे अवेलेबल असेल तिथे एखाद दुसरा दिवस चालतं, त्यामुळे मग डीमार्टवरूनच घेतलं खोबरं. आणि रव्याचं पॅकेट आणलंय, नाश्ता असतो रोज. मिक्स ड्रायफ्रूट आणलेत, आता सण आलेत तर मग खीर असते किंवा दुसरं काय काय असतं, शिरा वगैरे बनतो, तर तेव्हा मग मिक्स ड्रायफ्रुट्स त्यामध्ये टाकण्याचं. लगेच न लागणारं साहित्य ते मग मी अशा डब्यांमध्ये, स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे, जर्मनच्या डब्यामध्ये ठेवून देते डायरेक्ट. तर आता अप्पू पापडचं 1 पॅकेट काढलेलं आहे, 1 पॅकेट असंच ठेवून देते. आणि हे चणे आणलेत खायला त्यांनी, तर मग ते पण जेव्हा फोडू तेव्हाच डब्यामध्ये ठेवून देईल, नाहीतर मग आता असे स्टोअर करून ठेवते. वेलचीचं पॅकेट ऑलरेडी आहे फोडलेलं, मला रोज चहामध्ये वेलची लागते, आवडते मला. आणि जिरं पण मसाल्याच्या डब्यामध्ये आहे, तर मग जिरं पण ठेवून देते. आणि हा पावभाजी मसाला ना असावाला आणते मी, एव्हरेस्ट वगैरे तो कोणता आणत नाही. तर हा 100 ग्रॅम मिळतो डीमार्टमध्ये, तर हा डब्बा झाला. आता काय राहिलं, फरसाण
फरसाण तर एक फोडलेलं आहे ऑलरेडी, आता हे फोडणं नाही तर हे पण डब्यामध्ये ठेवून देते. आणि तूप तर डायरेक्ट असंच ह्याच्यामध्येच वापरते मी, काढून वगैरे ठेवत नाही. गूळ आणलाय, गूळ तर लागतोच, साखर नाही जास्त खात तर मग गूळ लागतो. आता हा गूळ ना फोडून ठेवायचा आहे डब्यामध्ये, त्याचा डब्बा आहे वेग. हे बघा ज्वारी आणली आहे जास्त आणि गहू थोडेसे आणले, तुम्हाला बोलली तसं. किती आहेत ते? 2 किलो आहेत, 2 किलो थोडे वरती आहेत. आणि शेंगदाणे आणले, शेंगदाणे भरपूर लागतात. आणि पोहे आणले, जाडे पोहे, तर हे पण लागतातच. संध्याकाळची भूक लागते सिद्धूला, मला, आणि सकाळचं पण नाश्ता वगैरे. दळणाचं साहित्य आहे ना ते वेगळं ठेवते एका साईडला, कारण की दळण आता लगेच नाही करणार आहे मी. आणि त्या दिवशी साहित्य आणता आणता पाऊस तर आलाच. आणि हे बघा डिमार्टच्या पिशवीचा दांडा पण तुटला, तशीच घेऊन आला. प्रकारे साहित्य भरून झालेलं आहे. आणि वेळ तर नाही लागत त्याला, 10-15 मिनिटाचंच काम असतं. पण काल खरंच खूप दिवस पॅक. कालचं TV युनिटच्या खालतीच ना हे एक रॅक आहे, जे ऑलमोस्ट रिकामच ठेवलंय मी, कारण की काय पण गोष्ट लागली ना तर पटकन सारखं वरती चढायला नको. तर हे बघा असं काही अरेंज करून झालेलं आहे साहित्य. आणि तांदळाचा डब्बा थोडासा मोकळा झालेला आहे, तर मग हे तांदूळ आहेत ना ते ओतून देते त्यामध्ये. तर काल डीमार्टमध्ये बघितलं ना तर मोगरा बासमतीची प्राईस 55 का 56 होती. तर मग त्यापेक्षा मग ना 10 किलोचाच डायरेक्ट मागवलेला. हा मिनी मोगरा आलाय, पण ह्याच्यापेक्षा पण एकदम बारीक कणी असते, तर ती नाही आवडत. तर ही जरा बऱ्यापैकी आहे, म्हणजे कणी नाही आहे हे एकदम, तर तुकडा आहे हा. माझ्या बाबू राष्ट्रवीर एवढा बसा. हा कवर घालतो तू उशीचे. जा बाबू खेळ. आणि कपडे वाळत घालते. हा स्टँड मी झालं 1-1.5 वर्ष वापरते. आणि पावसाळ्यामध्ये पण ना असं आतबाय स्टँड करत बसत नाही, आतमध्ये कपडे सुकतात बऱ्यापैकी. आणि मशीनमध्ये जास्तीचे कपडे असे सुकवून घेते, म्हणजे 5 मिनिटं अजून सुकवते. आणि याच्यामध्ये बरेच कपडे राहतात. आणि तो हँगर वगैरे लावण्यासाठी छोटे कपडे असतील ना, सॉक्स वगैरे असे पटकन हवेने वगैरे जात असतील ते, तर ते अडकवण्यासाठी नाही ते असे हुक आहे बघा, इथे पण आहेत. तर सिद्धूला आणि मला जेवण बनवायचं आहे, तर कुकर तर लावलेलं आहे ऑलरेडी. आणि सकाळी खिचडी घेऊन गेलेत, तर मग इथे ना ज्वारीच्या पिठाचं मी म्हटलं डोसा करते, नेहमी करते मी, पण म्हटलं परत डबल करा, इथे पोळा पण करा बेसनचा आणि हे पण करा. मग आता ना मी डायरेक्ट त्याचा उत्तप्पा असा टाईपमध्ये करून टाकते. तर ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा, तर कांदा कापला छोटा, एक टोमॅटो कापला छोटा, थोडीशी कोथिंबीर, आणि हे ज्वारीच्या पिठामध्ये टाकून देणार आहोत आपण. थोडंसं मीठ टाकते, थोडासा मालवणी मसाला टाकते, जास्त नाही कारण की सिद्धू पण खाणार आहे. आणि थोडंसं जिरं टाकते, आणि थोडीशी हळद टाकते, थोडासा ओवा टाकते. त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. ते बघा असं करून घेतलं. बघा असं टाकलाय मीडियम साईजचा असा. हे बघा शेजवान चटणी घेतली आहे सोबत मस्तपैकी, नुसतं असं खाल्लं तरी पण छानच लागेल. चला आजचा व्लॉग इथे सेंड करत आहे. आता जेवायला घेते मी. मस्तपैकी इन्स्टंट ज्वारीचा उत्तप्पा केलेला आहे, आणि ताजा भात आहे ना तो आपण फोडणीचा भात कसा करतो तसा केलेला आहे. तर मला असं खूप आवडतो, शिळा खाण्यापेक्षा मग असं चांगलं ना म्हणजे टेस्ट बड पण सॅटिस्फाईड होतात. तर ते आहे. बापरे घाम आलाय केवढा, दमली. तर डीमार्टचं साहित्य भरून झालंय, आणि बाकी छोटी मोठी कामं तुम्हाला दाखवली आजच्या व्लॉगमध्ये, नेहमीच घरातली. आणि मस्तपैकी इन्स्टंट ज्वारीचा उत्तप्पा कसा केला ते पण दाखवलं. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि निष्ठा जॉलिन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या, राधे कृष्ण.